कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. या वीकेंडला रंगणार आहे रॅप सॉन्ग बॅटलचा महाटास्क आणि एका जोडीला मिळणार आहे रिटर्न तिकीट. प्री टास्क साठी काही प्रोफेशनल रॅपर आपल्या जोड्यांकडून रॅपची प्रॅक्टिस करून घेतील. या बॅटल साठी मेंटॉरने गावरान ब्रोज साठी स्टेज नेम सुद्धा ठरवायचं आहे. मला सांगा नेमकं काय काय त्याचा अर्थ असा की प्री टास्क साठी ऍक्च्युअल जे रॅप करतात ना ते लोक येणार आहेत आपल्याला शिकवायला रॅप करायला. मी त्याला सांगितलं आणि आम्हाला तुमच्यासाठी नाव ठरवायचंय. जसं MC स्टॅन असतं किंवा संबाट असतं तसं तुमच्यासाठी आम्हाला नावं ठरवायचे. आम्ही ठरवायचे तुमच्यासाठी मेंटरने. मग जिगली कंडा ठेवा. रॅप बॅटल चेक 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 चेक. डॉन म्हणतात डॉन. शून्यातून वर आलेली कंपनी, शून्यातून. कालून किती दगडे मारा आपल्या बंद पोहोचत नाही. कादरिया हुदरिया कादरिया असं असं तिकडे बाहेर वाव, मला असं समाव खूप एक्साइटेड वाटतं या टास्क साठी. पण स्टेज नेम मला भारी दिला, मजा येईल. हा स्टेज नेम चांगला दिलाय. ह्याला अर्जुनला आहे ब्रो विथ द मॅजिकल आयब्रो. एवढं मोठं वेगळं गेलाय काहीतरी. कळलं का? काय काय सांग. कसं झालं माहिती आहे का, बाकीचे पोरं आहेत म्हणजे शत्रू, पवन, क्रिश, या सगळ्या पोरांमध्ये त्यांना असं वाटतंय की तू आणि ऋषिकेश खूप 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 स्ट्रॉंग आहे. ते काल क्रिश बोलला की मला असं वाटतं की ऋषिकेश आणि दीपकला नॉमिनेट नाही केलं पाहिजे कारण ती ह्या दोघांना, तीच ह्या घरात दोघांना टक्कर देऊ शकते आणि तीच त्या दोघांना गार करू शकते, त्यांच्याशी बोलू शकते. तर त्यांना नॉमिनेट नाही करायचं असं क्रिश बोलला. ओके, की त्यांना असं वाटतं की हे दोघंच आहे जे त्याला तोड दे, बाकी कोण नाही घरात त्याला वापरत जातं किंवा त्यालाशी बोलत नाही. पवनला पण असं वाटतं, त्यांना पण असं वाटतं की आपण नाही जिंकलं तर चालेल पण ह्यांना नाही जिंकवलंच या दोघांना. पवन आणि शत्रूने, कृष्णे खूप काय काय बोलले त्यांच्याबद्दल काल, जे आपल्याला मला पण असं. तर आपल्याला खूप 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 स्मार्टली डिसिजन घ्यावं लागेल कारण जी आपण ज्याला ठेवणार, एक तो आपल्याला पुढे जाऊन मदत करेल त्यांच्या अगेन्स्ट काय करायला, म्हणजे स्ट्रॉंग पण पाहिजे आणि टास्क करायला आपल्या बरोबर. आणि जो आपल्या ग्रुपसाठी किंवा आपल्यासाठी चांगला आहे, जे आपल्याला नॉमिनेट नाही करणार, जे आपल्याला सेफ करणार, जे टास्क पण करणार, ग्रुप टास्क असेल वगैरे वगैरे. ओके, जे काही तुला पॉइंट्स मिळतात, जे काही तू बोनस घेतो तू काढतो त्याच्यातून. बरोबर शब्द आहे. बाथरूमला जाऊन येऊ दे. जाऊ नये प्लीज. करायचंय क्रिश, मला नाही माहिती. रॅप गिफ्ट कधी करून नसल्यामुळे नाही का त्या रॅप बॅटल होतं तर थोडा प्रत्येक गावठी ब्रोला अडचण झाला. गडी गडी नौका विचारू मला, गडी गडी नौका विचारू बा. नाही अरे बाबा, मग मला कसं कळणार तुझं काय होतंय काय नाही. मी विचारलंच नाही आणि तुला लास्ट पर्यंत येतच नसेल तर काय नाही, लय छोटी छोटी दिले ना आपल्याला, का आपल्या मोठी दिली. अरे मग चांगलं आहे ना, आपलं चांगलं होईल ना. तुला जेवढं जमतं तेवढं कर तरी. हा तेवढं होईल. बघ उद्या प्रॅक्टिस होणार आहे तिकडे जाऊन. असं डायरेक्ट आपल्याला परफॉर्म नाही करायचंय, पण जे पण आता ते आहेत ना, तर ते जे पण होत असेल तर त्यांना विचारून घे असं. ऋषिकेश, पटकन जेव आणि पटकन चालू करा, तू विसरतोयस. खाऊ का नको? अरे एवढं सांगते मी, विसरतोय. नाही मला करायचं, जावा उडो, खाऊ नका, खाऊ दे मला पोटाला. मला असं जमत नाही. म्हणून चालणार आहे का ऋषिकेश? मला लक्षात राहील ना मी काय करू. अरे पण पहिल्याच 2 लाईन तू विसरतोयस ऋषिकेश. नाही मला करायचं. म्हणजे माझे एफर्ट्स काहीच नाही आहेत का ऋषिकेश? मी कधीपासून समजायला ट्राय करते. पहिल्याच 2 लाईन विसरलास तर कसं होणार आहे? या सांगू का, मी सगळे विसरून राहिले. मला जमत नाही. जमत नाही तुला, जमवावं लागणार आहे. टास्क आहे हा. नाही हो, मला जमत झाले. उडो, खाऊ नका बघा, खाऊ दे मला पोटाला. नाश्ता कराल तू, खाऊ नकोस. आवर
ही घ्या म्हणलं चिठ्ठी आणि तुमचं मी करा जावं, मला नाही करायचं. जातो नाही घरला, करायचं मग नको करू. जातो घरला मी. मग जा, मग बोल त्यांना जायचं तुला घरी. बोलतो मी काय बोलायचं ते. रप खायला जमतंय, रॅप करायला नाही जमत. हे असं वागून चालणार नाही हा ऋषिकेश, सांगून ठेवते. माझ्या बरोबर तर बिलकुल नाही. मी नाही म्हणून सांगितलं ना मी मग. किती प्रयत्न करते हे मला पण माहिती, मला तू पण किती करतोस दिली हे मला माहिती. पण तुला प्रयत्न करावे लागेल. नाही करणार मी, नाही खेळणार मी, हे नाही जमणार आहे. एवढे मूड स्विंग्स बरे नाहीयेत. सगळं सांभाळू का मी? 2-2 मिनिटाला मूड चेंज होतोय. अरे वाचा आणि तिकडेच यावं. हे माझ्याशी करू नको आज ऋषिकेश. राहिलं मला नाही करायचं. मला लक्षात राहिलं मी काय करू. मग पहिल्या दिवशी सांगायचं तुला करायचं नव्हतं. मग मी पण एवढे एफर्ट्स टाकले नसते. दिसतंय की तू जिंकशील, दिसतंय तू स्ट्रॉंग आहेस. करायचं नाही एवढा मला. लवकर इझिली गिव्ह अप का करतोयस पण ऋषिकेश? मला नाही करायचं. 2 लाईनी करत होत नाही तुझ्याकडून. 2 लाईनी, 2 लाईन आहेत. 2 मिनिटं शांत बसून पूर्ण कॉन्सन्ट्रेशन करशील तर होतो. 2 लाईन कोणी तुम्ही येते सांगा. त्याला बघतोयस, ऐकत नाहीयेस. तुला नीट सांगितलेलं जमत नाही. मी बोलले तुम्हाला मी काय काही मला बोललं होत नाहीस, नाही. पण मी तुला एवढंच सांगते मला की होत 2 नाही. कवड्याची माळ आणि भंडारा मातंड वाहतो मी बेल आणि भंडारा वाघ्याने मुरळीची जोड माझ्या जीवनी माझ्या कृपेने नीट माझा डोलारा गळ्यात कवड्याची माळ आणि भंडारा गळी कवड्याची मीठ आणि भंडारा मातंड वाहिनी बेल आणि भंडारा. त्याला एकदा बोलू दे, त्याला एकदा समजू दे काय बोलतोय. बोल तू चल. चल चल बोल. रामा रामा जाऊन द्या रे, मला नाही करायचं. वरती नाही बोलावं. सर बाबा नाव दिले जमू राहिलं. झालं काय. आहे मी सोडून दिले. सर्राव दे. मी स्वतः नॉमिनेशन होणार आणि घराच्या बाहेर जाणार आहे. पहिला जमत नाही आपल्याला. सोडून आले ना आता. काय प्रणाली गेली चिडून, चिठ्ठी पाडून टाकली मी. रमा कुठे आहे? पळाला तो चप्पल घेऊन. तो बोलतोय मी घरी जातोय, मी हे करत नाहीये. तर मग मी आता काय करायचं मला नाही माहिती. म्हणजे पहिल्या 2 लाईनी तरी लक्षात ठेव यार. पहिल्याच लाईनीमध्ये जर तू बीट मिस केली तर पूर्ण कसं होणार आहे? म्हणजे इम्प्रेशनच गेलं ना पहिलेच. आणि सकाळपासून असं नाही की सकाळपासून काहीतरी वेगळ्याच्या मध्ये, सकाळपासून चालू पहिल्या 2 लाईनी अक्षता. मग काय म्हणणे तुझं आता? नाही करायचं. मी म्हणलं सांग मग जाऊन नाही करायचं तुला. मग हे काय फेकून गेला चिठ्ठी. बोल झाल्याशी आपण थांब. परत करेलचं नाही रे. म्हणजे मी बोलते की थोडं तरी समज यार. श्रुती त्यांच्या बसची बात नाहीये. अरे मला Efforts माहितीये, पण मी बोलते 2 लाईनी. बाकी मी तुला माहितीये माझ्या 4 लाईनी होते, त्याच्या जास्त होते. ते पण मी जास्त घेतल्या त्याच्याकडून की आपण असं करूया की तुझं सोडून दे, मी बोलते तुझ्या लाईनी काही. मग ते आम्ही पूर्ण असं ऍक्ट बनवून मी अर्ध्या लाईनी बोलते. मग तू फक्त स्टार्ट तरी चांगला कर, एवढंच म्हणणं होतं माझं. आणि किती मूड स्विंग्स हे करू यार. त्याला काय सांगितलं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.